अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झालाय। पावसामुळे त्या वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी आता खराब झाल्याने त्याला भाव देखील कमी मिळणार असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहे। सोबतच ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात आलं असून यामुळे आता शेतकऱ्याला मोठा फटका बसणार असल्याची चिन्ह दिसतायत। तर एका बाजूला अमरावतीमध्ये कापसाचं मोठं नुकसान झालंय तर दुसऱ्या बाजूला नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। अवकाळी पावसाने शेतकऱ्याला अक्षरशः रडवलं असून गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसलाय। कांदाही सडायला लागलाय तर मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय। आधीच कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यात आता अवकाळीमुळे कांदा सडायला लागलाय। नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर नंदुरबारमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस बरसला आणि नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पपईच्या बागा उभ्या असलेल्या झोपून गेलेल्या आहेत आणि आंब्याचा मोहर सुद्धा गळून पडलाय। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा, काकडदा, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय। गहू, हरभरा, ज्वारी आणि मका पिकाला सुद्धा मोठा फटका बसणार असल्याची चिन्ह आहे। तर अक्राणी तालुक्यामध्ये कैरीवर प्रक्रिया करून आमचूर तयार केलं जातं तर आंब्याचा मोहरच गळून पडल्याने आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तर एका बाजूला आपण बघितलं नाशिकमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे, अमरावतीत सुद्धा पाऊस झालाय तर जळगाव जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय। नावी आणि पाडलासमध्ये सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत तर यवतमाळच्या केजागमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय आणि एक महिला जखमी झाली आहे। अवकाळी पावसाने हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय तर तापमानामध्ये सुद्धा घट झाली आहे। अक्षरशः सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत आणि याचा मोठा फटका पिकांना बसणार आहे। जळगावमध्ये जोरदार गारपीट झालेली आहे। सुपारी एवढ्या गाराची दृश्य आपण बघू शकतो आणि दुसऱ्या बाजूला पिकांचं केळीचं मोठं नुकसान झालेलं आहे। यासोबतच रबी मधल्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। यानंतर आता आपण पाहूयात राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। नाशिक जिल्ह्यामध्ये नगरसूल परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडलाय त्यामुळे विजय पैठणकर या शेतकऱ्याचं गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय। भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला। या अवकाळी पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। अहिल्यानगरच्या कोपरगावामध्ये अवकाळी पाऊस कोसळलाय। या पावसामुळे रबी पिकांना चांगलाच फटका बसणार असून शेतकरी चिंतेत आहे। मनमाड परिसरामध्ये हलक्या पावसानंतर धुक्याची चादर पसरली आहे। दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना गाड्यांचे हेडलाईट लावावे लागतात। या धुक्यामुळे मात्र कांद्यावर रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे। टोमॅटोचे भाव क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झालेत। दरम्यान टोमॅटोला बाजारामध्ये सध्या क्विंटल मागे 2000चा भाव मिळतोय। कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे। कांद्याचे भाव स्थिर दिसतायत तर बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसते तर उठावही चांगला आहे। कापसाची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली आहे। देशातील बाजारामध्ये कापसाला 7200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय। दरम्यान कापसाची आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी 1.5 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरला। पीक विम्यासाठी 1 रुपयाच भरावा लागत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घेतलाय।
अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। आज महोत्सवाचा दुसरा दिवस असून महिला बचत गटाने विविध खाद्य दालने उघडली आहेत। यामध्ये माठावरचा मांडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा अजून 15 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये। भाजपाच्या 7 मंत्र्यांनी अजूनही आपला पदभार स्वीकारला नाहीये, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 आणि शिंदे गटाच्या 4 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाहीये। सरकारचे 15 मंत्री अजूनही पदभाराविनाच दिसतात। पदभार अजून स्वीकारलेले नाहीये। मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, खाते वाटप झालंय, मात्र अजूनही मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला नाहीये। दरम्यान कोण कोण मंत्री आहेत यामध्ये आपण पाहूयात एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही। हे सर्व भाजपाचे मंत्री आहेत। तर आणखीन 2 मंत्री आहेत भाजपाचे ज्यांनी पदभार स्वीकारला नाही, ते म्हणजे पंकज भोयर गृहनिर्माण आणि माधुरी मिसाळ सामाजिक न्याय। खाते वाटप झाले, मात्र अजूनही या 7 जणांनी भाजपाच्या 7 आमदारांनी मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाहीये। तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी सुद्धा पदभार स्वीकारला नाहीये। नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन आणि मकरंद पाटील मदत आणि पुनर्वसन या दोघांनीही अजूनही कार्यभार स्वीकारलेला नाहीये। यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी सुद्धा पदभार अजूनही स्वीकारला नाहीये। यानंतर शिंदे गटाकडनं कुणी अजून पदभार स्वीकारला नाही आपण पाहतोय। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या दोघांनीही अजूनही पदभार स्वीकारला नाहीये। यासोबतच प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य, दादा भुसे शालेय शिक्षण, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा, योगेश कदम गृहराज्य शहर आणि प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य यांनी पदभार स्वीकारला नाहीये। तर आता हे सर्व मंत्री कधी कार्यभार स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यामधल्या इतरही महत्त्वाच्या घटना पाहूयात आता वेगवान स्वरूपात। वाशिमच्या अनसिंग फाट्यावर भीषण अपघात झालाय। पुसदकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली। यामध्ये कारमधील 2 जण जखमी झालेत। अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल इथं एका रात्रीमध्ये 6 ठिकाणी चोरी झाली। यामध्ये 3 घरं आणि 3 व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। विविध घरांमधून चोरट्यांनी जवळपास सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरामध्ये मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये कारने 2 मजुरांना उडवलं असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। यामध्ये उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डंपर पलटी झाल्याने डंपरमधून वाळू मार्गावर पडलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्यानं वाहतूक कोंडी टळलेली आहे। इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेल्या 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केलेला आहे। याबाबत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली होती। त्यानुसार 6 पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केलेली आहे। या प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। चार महिन्यांपूर्वी कल्याणनगर मार्गालगत एका बॅगेमध्ये सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचं गूढ उलगडलंय। ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं हत्या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या चुलत भावाला अटक केली आहे। पुण्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींकडून 2,40,000 रुपये किमतीच्या 8 पेक्षा अधिक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात। यावेळी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे 6 गुन्हे दाखल करण्यात आलेत। नंदुरबारच्या मसावत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साठवून ठेवलेल्या विदेशी मद्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली। यावेळेस पोलिसांनी 3,64,000चा मद्यसाठा जप्त केलाय। आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तर आता बातमी आहे
सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली सरपंच हत्या प्रकरणी बीडमधील आक्रोश मोर्चानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने एक व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे। उद्याचा मसाला रेडी ठेव असं या चॅटमध्ये उल्लेख करण्यात आलाय। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे चॅट माध्यमांसमोर आणले। हे चॅट व्हायरल होताच जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करत चॅट आपलं नसल्याचं सिद्ध करा असं चॅलेंज आव्हाडांनी दिलंय। मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते। उद्या मुंडेला घोडा लावू, कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू। हाच स्क्रीनशॉट मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री दोन्ही साहेबांना आणि महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे। रुपालीताई या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या। त्या सेशन कोर्टात वकिली करतात, हायकोर्टात वकिली करतात। एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपालीताई एवढी मोठी चूक कशी काय करत हे समजत नाही मला। पण आम्ही सत्य परेशान होऊ शकते, पराजित नाही। आम्ही येऊन केस नोंदवली। आता माझं एवढंच आव्हान आहे की हिम्मत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं। एक तर मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी। टायमिंग आहे तर हे चॅट माझंच असल्याचं सिद्ध करावं असं जितेंद्र आव्हाड यांनी आव्हान दिलेलं आहे रुपाली ठोंबरे यांना। या प्रकरणामध्ये अधिक काय घडतंय पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर राज्यासह देशातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या टॉप 50च्या मधून। कल्याणमधील 13 वर्षीय हत्या प्रकरणाचा खटला वकील उज्ज्वल निकम लढणार आहेत। तर 30 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत। दोषींवर 4 महिन्यांमध्ये कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे। कल्याणमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आरोपीला लवकरच फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिलं आणि काळजी करू नका, या प्रकरणातल्या आरोपीला सोडणार नाही असा शब्द फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिलाय। राजगुरुनगर शहरातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करत हत्या प्रकरणी आता मोर्चा काढण्यात आला। यामध्ये आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या मोर्चामध्ये शिरूरचे खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी झाले होते। महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या। मुंबईची हवा विषारीच ठरली आहे। बोरिवली, मालाड, नेवीनगर, माझगाव आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे। शहरवासियांना श्वासाच्या त्रासासह दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागतोय। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक असेल। सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे। या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहेत। मेट्रो मार्गामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास 45 मिनिटांमध्ये करता येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळाली। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्वच कामं पूर्ण झाली असून रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत। मुंबईहून इस्तंबूलला जाणारे इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता। विमानाचं सकाळी 6:30 पासूनचं टेक ऑफ झालं नसल्यानं प्रवासी आक्रमक झाले। प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतेही उत्तर देण्यात आलं नसल्यानं प्रवाशांनी सांगितलेलं आहे। येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 15 लाखांपर्यंत उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो। होमिओपॅथी डॉक्टर्सही आता ॲलोपॅथी औषधं देणार आहेत। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली आहे, मात्र यासाठी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स करावा लागणार आहे। यानंतर आता बातमी आहे ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात। कथित ईव्हीएम घोटाळ्यावर उद्या पुण्यामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे। शरद पवार या चर्चासत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत। सुप्रिया सुळे, जयंत पाटीलही यावेळेस उपस्थित असतील। यावेळेस ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून घोटाळ्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे आणि या चर्चासत्रामध्ये स्वतः शरद पवार उपस्थित असणार आहेत।
साताऱ्यातील पुसेगावमधील हिंद केसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलेलं आहे। या बैलगाडी शर्यतीची थराराची विश्वजित साळुंखे यांनी घेतलेली ही खास दृश्य सॅम टीव्हीवर। पंढरपुरातली माढ्यातली अंकिता भांगे आणि दीप्ती कदम यांनी सीएच्या परीक्षेमध्ये यश मिळवलं। शेतकरी कुटुंबातील मुलींनी अवघड अशा सीए परीक्षेमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केलाय। नांदेडच्या मकाकोळी ते बाळापूर 60 किलोमीटर अंतरावर 3 टोल नाके आहेत, तरी देखील पारडी मक्ता गावाजवळ नव्याने टोल नाका उभारलाय। या महामार्गाचं काम रखडलं असताना देखील टोल वसुली केली जाते, त्यामुळे नवीन टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली आहेत। सोलापूर बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। प्रत्येक प्रवाशाच्या तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतोय। बस स्थानकामध्ये स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नसल्याने लाडक्या बहिणींचे सुद्धा हाल होत आहेत। धुळे शहरातील कॉलेज परिसरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 100 बुलेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे। त्याचबरोबर मॉडिफाय सायलेन्सर जप्त करत त्यांच्यावरनं बुलडोजर फिरवण्यात आलाय। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। लगीन सराईचा हंगाम असल्याने नवजोडपे सुद्धा जेजुरीला येऊन खंडेराय आणि बानुदेवीचं दर्शन घेत आहेत। राज्यभरातल्या बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे। हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर एक मेसेज। खरंच सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार। सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार। मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय। या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा। आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा करण्यात आलाय, पण हे खरं आहे का याची आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी। केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात। मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65,000 रुपये मिळणार आहेत। हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय, त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली। याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का हे आधी आम्ही जाणून घेतलं। तसंच सरकारनं अशी कोणती योजना केली आहे का याबाबतची माहिती देखील जाणून घेतली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही। सरकार मुलींना स्कूटीसाठी 65,000 देणार हे खोटं आहे। लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल केला जातोय। मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका। योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका। हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय। अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहे, त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल। आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।